the lesson. Come, baby, wake up. We will go ant eating today. Mama Pangolin gave a gentle, loving push to her 1 month old baby with her long, tapering mouth. लॉंग म्हणजे लांब, टेपरिंग म्हणजेच निमुळतं, लांब निमुळतं तोंड. चल उठ बाळ, आज आपण मुंग्या खायला जाऊया. असे म्हणून आई पॅंगोलिनने तिच्या 1 महिन्याच्या तान्ह्या बाळाला आपल्या लांब निमुळत्या तोंडाने हलकेच प्रेमाने ढुशी दिली. बेबी वॉज स्टील ड्राउझी आफ्टर अ डेज स्लीप. ड्राउझी म्हणजे सुस्त. दिवसभर झोपूनही बाळ अजून सुस्तीतच होते. Mother tried to persuade him. You keep asking me to take you out. You say you are tired of drinking milk all the time. Now get up, ready, get ready. आईने त्याला चुचकारत म्हटलं, बाहेर घेऊन चल, म्हणून तूच नेहमी माझ्या मागे लागतोस. सारखं नुसतं दूध प्यायचा कंटाळा आलाय म्हणतोस. हो ना, मग आता उठ आणि तयार हो बरं. No, won't, said baby, stretching his long tail lazily. I don't want to walk all the way. नाही, मी नाही उठणार. आपली लांब शेपूट ताणून आळस देत बाळाने उत्तर दिले. मला नाही चालत जायचं एवढ्या दूर. Don't worry, said Mama. I will carry you on my tail. Good boy, come on, it's time. काळजी करू नकोस, आई म्हणाली. मी तुला माझ्या शेपटीवर बसवून नेईन. शहाणं माझं बाळ ते. चल बरं, आता आपल्याला निघायला हवं. Mama set him on her tail and finally brought him out of the home. आईने त्याला शेपटीवर व्यवस्थित बसवले आणि एकदाचे घराबाहेर काढले. Their home was a snug hole in the earth. स्नग होल म्हणजेच एक बीळ, उबदार असं बीळ म्हणतो आपण त्याला. 9 inches wide. 9 inches wide and more than a meter long. वाईड म्हणजेच रुंद. त्यांचं घर म्हणजे 9 इंच रुंद आणि 1 मीटरहून म्हणजे साधारणतः मीटरभर लांब असं जमिनीतलं एक उबदार बीळ होतं. Mama cautioned baby to sit tight and hold on to her scales with his claws. आईने आपल्या बाळाला एकदम काळजीपूर्वक कॉशन म्हणजे तिने अतिशय बाळाला समजावून सांगितलं की आईने तिला घट्ट बिलगून बस असं बाळाला सांगितलं आणि आपल्या क्लॉज म्हणजेच नख्या त्या नख्यांनी तिच्या खवल्यांना पकडून ठेवायला सांगितले. बाजूच्या चित्रात तुम्हाला दिसतच आहे. She began to walk steadily and cautiously. तिने आता स्टेडीली म्हणजे स्थिरपणे आणि कॉशियसली म्हणजे सावधपणे. आता आई बाळ तिच्या शेपटीवर बसल्यामुळे ती आता हळूहळू स्थिरपणे आणि सावधपणे चालायला सुरुवात केली. Just then a porcupine went past them. Porcupine. Porcupine म्हणजे साळींदर. इकडे तुम्हाला दाखवलंय. तेवढ्यातच तिथे एक साळींदर पुढे गेलं. Who's that? Baby wondered. ते कोण आहे? बाळाने एकदम आश्चर्यचकित होऊन विचारले. ओ दॅट्स अ porcupine. ते होय, ते साळींदर आहे. And who are we? मग आपण कोण आहोत? Mama began to explain as she walked. आई चालता चालता सांगू लागली. We are pangolins. आपण खवले मांजर आहोत. We have many cousins. आपल्याला बरेच बांधव आहेत, बरेच भाऊ आहेत, भावंड आहेत. 4 of them are in Africa and 4 are in Asia. त्यातले 4 जे आहेत आपल्या बांधवांमधले ते आफ्रिकेत असतात आणि 4 आशियामध्ये असतात. आफ्रिका आणि आशिया खंडाची नावं आहेत. We live in India, so people call us Indian pangolins.
आपण भारतात राहतो, त्यामुळे मनुष्य आपल्याला भारतीय खवलेमांजर म्हणून ओळखतात. In the northern part of India, our cousins Chinese pangolins are also seen. उत्तर भारतात चीनी खवले मांजर हे आपले बांधव आढळतात. By now, Mama and baby had reached the anthill. थोड्याच वेळात आई आणि बाळ मुंग्याच्या वारुळापर्यंत येऊन पोहोचली. Anthill म्हणजेच मुंग्यांचे वारूळ. Mama used her strong, sharp, and curved front claws to quickly demolish the anthill. आणि मग आईने भराभर आपल्या पायाची शार्प म्हणजेच एकदम अणकुचीदार, कर्व म्हणजेच एकदम बाकदार आणि मजबूत अशा आपल्या नख्यांनी तिने वारुळाला डिमॉलिश म्हणजेच पोखरायला सुरुवात केली. The termites inside began to run helter and skelter. त्यात असणारे वाळव्या सैरावैरा हेल्टर स्केल्टर म्हणजेच इकडून तिकडे धावायला त्यांनी सैरावैरा पळायला सुरुवात केली. In and out went mother's 1.5 foot long sticky tongue. She began to devour the termites. आतील वाळव्या सैरावैरा पळू लागल्या. आईने तिची 1.5 फूट लांब चिकट जीभ वारुळाच्या आत घातली. बाजूला तुम्हाला दाखवलेलं आहे की कशी जीभ असते ती. लांब लचक असते आणि एकदम स्टिकी म्हणजे चिकट असते त्याच्यावर. बाहेर काढली, पुन्हा आत घातली, बाहेर काढली, पुन्हा आत घातली आणि तिने आता त्या वाळव्यांना डिवोर म्हणजेच फस्त करणं, खायला सुरुवात केली. लुक बेबी, दे आर डिलिशियस. डिलिशियस म्हणजेच एकदम चविष्ट, रुचकर. बाळा, हे बघ किती रुचकर आहेत. Eat them up quickly. चल पटपट खाऊन घे. This is how we pangolins gobble up termites. Gobble म्हणजेच मटकावणं. आपण खवले मांजर अशाच वाळव्या मटकावत असतो. Baby watched mother and tried to follow her example. बाळाने आईचं निरीक्षण केलं आणि हळूहळू तिचं अनुकरण करायचा प्रयत्न सुरू केला. Slowly, slowly, yes, baby could do it too. आणि खरंच आता बाळालाही ते जमू लागले. In and out went his tiny tongue. त्याने सुद्धा आपली छोटीशी जीभ बाळालाही ते यायला लागलं. वारुळाच्या आत बाहेर आता बाहेर त्याची छोटीशी जीभ आता चालू लागली होती. This was his first solid meal after being nursed on mother's milk for a month. जवळजवळ महिनाभर आईच्या दुधावर पोषण झाल्यानंतर आज बाळाने प्रथमच असा घट्ट आहार घेतला होता. And he found the termites truly delicious. आणि त्याला त्या मुंग्या फारच स्वादिष्ट लागल्या होत्या. Just like mother had said they would be. अगदी आईने सांगितले होते तसेच. She too was happy. आईलाही खूप आनंद झाला. Good. Baby, remember, this is the proper food for us pangolins. आई म्हणते छान. तुला आता छान जमायला लागलंय. एक लक्षात ठेव बाळा, हेच आपलं प्रमुख अन्न आहे. We don't have teeth like other animals, so this is what we eat. आपल्याला इतर प्राण्यांसारखे दात नसतात, त्यामुळे हाच आपला आहार आहे. Just then, Mama smelled something. In a trice, she pulled her baby to herself and held him close to her belly. त्याच वेळा आईला कसला तरी वास आला. क्षणार्धात तिने आपल्या बाळाला स्वतःकडे ओढून घेतले आणि पोटाशी धरले. बेली म्हणजे स्टमक म्हणजेच पोट. She hid behind a rock and pulled her long body together into a tight ball. बाजूला तुम्हाला दाखवलं आहे की ज्या वेळेला एखादा शत्रू येतो
त्यावेळेला संरक्षण म्हणून ती जे पँगोलिन आहे ते स्वतःचं रक्षण आणि स्वतःचं एक टाईट बॉल बनवतं. आपल्या लांबलचक शरीराची एखाद्या चेंडू सारखी घट्ट गोल गुंडाळी करत ती एका खडकामागे जाऊन लपली. Anyone would think she was just another piece of rock. कोणीही पाहिलं किंवा कुणालाही वाटलं असतं की जणू काय एक खडकच आहे. After a while, the smell diminished. Diminish म्हणजेच विरून जाणं. थोड्याच वेळाने तो वास हवेत विरून गेला. It seemed to come from a safe distance. तो वास जो आहे तो सुरक्षित अंतरावर कुठेतरी लांब गेलाय असं वाटलं. Mama loosened her tail a bit and listened carefully. आईने तिची शेपटी थोडीशी सैल केली आणि हळूच कानोसा घेतला. She sensed a bright light passing on, and with it some sounds. She uncurled herself very and cautiously and let the baby go. तिने अतिशय सावधपणाने सॉरी तिला एक प्रखर उजेडाचा झोत दिसला आणि त्याबरोबर काही आवाजही ऐकू आले. तिने अतिशय सावधपणे स्वतःच्या शरीराची गुंडाळी उलगडली आणि बाळाला मोकळे सोडले.